आप्पे आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की दिप्या अमोलला घेऊन गावाला जात असतो, आसगावला जात असतो. इकडे आप्पी आणि अर्जुनसुद्धा आसगावला यायला निघालेले असतात. पण काही कारणामुळे आप्पी दिप्यासोबत आसगावला येऊ शकत नाही. ती दिप्याला बोलते की तू अमोलला घेऊन पुढे जा, मी माझी कलेक्टर ऑफिसमधली कामं जरा संपवून येते. आता जरा कामाचा लोड असल्यामुळे मला थोडासा यायला उशीर होईल, तोपर्यंत तुम्ही तिथे पोहोचा आणि कामाची तयारी करा. त्यावर दिप्या म्हणतो की चालतंय दिदे, तू येताना मोनूला आणि बापूंना घेऊन ये, मी अमोलला घेऊन पुढे जातो. त्यावर आप्पी बोलते की हो ठीक आहे, चालतंय. इकडे दिप्या अमोलला घेऊन जायला निघालेला असतो. अमोल खूप खुश असतो, कारण त्याचे आता प्रयत्न चालू असतात की माला आणि बाबाला एकत्र आणायचा. दिप्या आणि अमोल गाडीवरून जाताना पण माला बाबाला कसं एकत्र आणायचा हे विचार करत असतात. इकडे अर्जुनसुद्धा त्याची कामं संपवत असतो, पण आर्या त्याला जाऊ नको असं सांगते, कारण तिथे आप्पीसुद्धा असते. आर्या बोलते की आता तुला काय गरज आहे आसगावला आप्पीसोबत जाण्याची, मंदिरात कशाला जातोय. त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या, इथं मी आप्पीसाठी जात नाही आहे, कारण तिथे गावातली लोकांनी मला फोन करून एवढा मान द्यायचा ठरवले की माझ्याशिवाय त्यांचा मंदिरातला कार्यक्रम पूर्ण होणार नाही. मला जावंच लागेल आणि मी त्यांना शब्द दिला आहे. यावर आर्या बोलते की बरं ठीक आहे, पण ज्या कामासाठी जातोय तेच काम कर, दुसरीकडे लक्ष देऊ नको, एवढं लक्षात ठेव. त्यावर अर्जुन म्हणतो की तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे मला काय करायचं आहे. इकडे रुपालीसुद्धा खूप चलबिचल झालेली असते की आता भाऊजी जाणार, आप्पी आणि भाऊजींमध्ये काही होऊ नये, त्यांचं भांडण मिटू नये म्हणजे झालं. जर त्यांचं भांडण मिटलं तर मी केलेला पूर्णपणे हा प्लॅन फसेल. हा विचार करत असताना आप्पीसुद्धा आपल्या आसगावला जायला निघते, आणि कारण ती आसगावला जाऊन आप्पी आणि अर्जुन यांच्यावर लक्ष ठेवणार असते. आप्पी अर्जुन एकत्र येऊ नयेत म्हणून ती त्यांच्यात सतत भांडण लावण्याचा प्रयत्न करते. तर रुपाली जायला निघाल्यावर स्वप्नीलसुद्धा बोलतो की मी पण येतो तुझ्यासोबत, बरेच दिवस झालं गेलो नाही. त्यावर रुपाली खुश होते आणि बोलते चला. यानंतर कदमसुद्धा बोलतात की तुम्ही सगळे निघालाय तर मी इथे थांबून काय करू. मग कदमसुद्धा यायला निघतात आणि आर्यासुद्धा जाते मी पण येते बोलून. नंतर तिकडे सगळे जायला निघतात. अर्जुन त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि फटाफट काम संपवण्याचा प्रयत्न करतो. इकडे दिप्या आणि अमोल आलेले असतात. तर अमोल खूप मागे लागतो, मामा मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. त्यावर दिप्या म्हणतो की बाळा सांग तुला काय खायचं आहे, भाचे सरकार मला सांगतील आणि मी ते घेऊन देणार नाही, असं कधी होईल का. यावर अमोल म्हणतो की मामा मला आईस्क्रीम खायचं, आईस्क्रीम घेऊन दे. मग ते गाडीवरून चालत असतात तेव्हा दिप्या एक दुकान बघून थांबतो आणि तिथे अमोलला बोलतो की तू इथेच थांब, मी लगेच आलो. पण दिप्याला माहीत नसतं की ते जाताना त्यांचा पाठलाग एक गाडी करत आहे. हे माहिती नसताना दिप्या आईस्क्रीम घ्यायला उतरतो, एवढ्यात 4 व्हीलर येते आणि अमोलला त्या गाडीत टाकते. हे सगळं दिप्या बघतो आणि दिप्या खूप रडतो. दिप्याला काय करू काय नको असं काहीच कळत नाही. अमोलसुद्धा खूप आरडाओरडी करायचा प्रयत्न करतो, पण ते लगेच त्याला गाडीत घालून दूर घेऊन जातात. अमोल लगेच अर्जुनला फोन करतो आणि सांगतो की बाजी अहो आपल्या अमोलला कुणीतरी किडनॅप केले. अर्जुन म्हणतो अरे कसं काय झालं हे. तर दिप्या म्हणतो की अहो मी ते आईस्क्रीम घ्यायला थांबलेलो, आईस्क्रीम घेऊन माघारी जातच होतो की इतक्यात 4 चाक्या गाडी आली आणि त्या 4 चाकीत अमोलला घालून घेतलं. मला काय करू काय कळेना झाले, दाजी तुम्ही लवकर या. त्यावर अर्जुन बोलतो की दिप्या तू हायस तिथंच थांब, गाडीचा पाठलाग करायला चालू कर, मी आता लगेच निघतोय. आणि अर्जुन खूप टेन्शनमध्ये येऊन निघतो. तेव्हा अर्जुन असा विचार करतो की कोण नसेल, कुठं गेला असेल. तो खूप भितो आणि आप्पीला फोन करतो आणि आप्पूला सांगतो की आप्पे काय पण करा ना, आत्ताच्या आत्ता कलेक्टर ऑफिसमधून निघ, आपल्या अमोलचा जीव धोक्यात आहे. दिप्यापाशी अमोल असताना अमोलला किडनॅप करून नेले आणि दिप्या त्या गाडीचा पाठलाग करतोय. त्यावर आप्पी म्हणते की कसं काय, तिला काय करू काय कळना झालंय, ती चक्कर येऊन खाली पडते. फोन तसाच चालू असतो. गायतोंडे म्हणतात की मॅडम काय झालं इतक्यात बोलेपर्यंत तर आप्पी खाली पडते.
आणि गायतोंडे तो चालू फोन उचलून कानाला लावतात आणि आपल्याला विचारतात, हॅलो हॅलो काय झालं मॅडमांना, मॅडम अशा चक्कर येऊन का पडल्या. त्यावर अर्जुन म्हणतो की गायतोंडे काही करा आणि कलेक्टर मॅडमांना उठवा, अमोलला किडनॅप केलं आहे, मला काही कळत नाही आहे, मी येतोय लगेच तिला न्यायला. त्यावर गायतोंडे म्हणतात की काय अमोलला किडनॅप केलं हे पण कसं शक्य आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की आता गायतोंडे काय कसं झालं कसं शक्य आहे हे काय मला माहीत नाही, तुम्ही लवकरात लवकर कलेक्टर मॅडमांना जागा करण्याचा प्रयत्न करा. आणि अर्जुन तिथून लगेच कलेक्टर ऑफिसला जायला निघतो. तोपर्यंत आपल्याला शुद्ध आलेली असते आणि आपली येड्यासारखी करत असते, अमोल अमोल म्हणून ओरडत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपे काही काळजी करू नको, आपण अमोलला जशा चांगल्या परिस्थितीत सोडवून आणू, अमोलला काहीसुद्धा होऊन देणार नाही. आता ही ह्या बापाची वेळ आहे त्याला जिवंत आणि सुखरूप आणण्याची. त्यावर आपे म्हणते की अर्जुन काहीही कर आणि माझ्या अमोलला माझ्यापाशी व्यवस्थित आणून सोड. त्यावर अर्जुन म्हणतो की आप्पे तू काळजी करू नकोस, चल फटाफट आपल्याला जायला पाहिजे. असं बोलून आप्पे आणि अर्जुन कलेक्टर ऑफिसमधून गाडीवर यायला निघतात आणि त्या गाडीचा पाठलाग करतात. इकडे मॉन्टीचा आप्पीला फोन येतो की या तुमच्या मुलाचा जर तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता ड्रग्सची कारवाई थांबवा, नाहीतर तुम्हाला तुमच्या मुलाचं प्रेतच घरी पाठवावं लागेल, ह्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्यावर आप्पी म्हणते की अहो पण तुम्ही आधी त्या पोराला सोडा, नंतर आम्ही विचार करू. त्यावर मॉन्टी बोलतो की एवढं तुम्हाला पत्र देऊन समजावून सांगून तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला हीच भाषा समजते असं मला सांगा ना. त्यावर आप्पी बोलते की तुम्ही पहिला त्या पोराला सोडा आणि कुठे नेले त्याला ते मला सांगा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यावर तो मॉन्टी ड्रग डीलर बोलतो की तुम्हाला जर तुमचं पोरगं जिवंत असेल आणि तुमच्या पोरावर तुमचा जीव असेल तर तुम्हाला ड्रग्सची कारवाई थांबवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यावर आप्पी बोलते की आम्ही ड्रग्सची कारवाई थांबवतो, पण तुम्ही आता जसं अमोलला नेले तसं तुम्ही माघारी आणून सोडा. यावर मॉन्टी बोलतो की तुम्हाला मी वेडा वाटलो का, तुम्ही ड्रग्सची कारवाई थांबवली की नाही थांबवली हे मला न कळताच मी तुमच्या पोराला सोडवणार नाही, तुम्ही माझे ड्रग्स जप्त केलेले माझ्या स्वाधीन आणून सोडा, मग मी अमोलला सोडायचं का नाही ते बघतो. एवढा आप्पी आणि फोन कट करतो. इकडे आप्पे आणि अर्जुन त्या फोनचे लोकेशन पाठवायला वरच्या ऑफिसला पाठवतात. ते फोनचं लोकेशनसुद्धा करेक्ट येत नसतं. त्यावर ते बोलतात की काहीही करून आजच्या आज अमोलला सोडवलं पाहिजे, नाहीतर हा मॉन्टी काहीही करू शकतो, याचा काही भरोसा नाही. त्यानं जे चितेचं सामान पाठवलेलं हे खरं होऊ नये यासाठी अर्जुन काहीही कर आणि त्या मॉन्टीला पहिला शोधून काढ. अर्जुन बोलतो की आता काही झालं तरी या मॉन्टीला काही सुट्टी नाही, ह्यानी माझ्या पोरावर त्याची नजरच कशी गेली, एवढूशा जीवाला काय कळतंय, त्याला काय नेली, माणुसकीसुद्धा सोडून टाकली त्या मॉन्टीनी. त्यावर आप्पे बोलते की आता बोलण्यात वेळ घालवू नको, लवकर त्याच्या फोनचं लोकेशन कुठे येते ते बघ आणि चल आपल्याला त्याला शोधून काढलं पाहिजे. इकडे दिप्या त्या 4 व्हीलरचा पाठलाग करत असतो, पण त्या 4 व्हीलर त्यांना गुमराह करून कुठंतरी तिसरीकडे जाते आणि दिप्याला काहीही कळत नाही. दिप्या फोन करतो आणि विचारतो दाजी तुम्ही आला की नाही, कुठं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की हो मी आलोय आणि अर्जुन त्याचा ॲड्रेस पाठवतो. दिप्या तिथे पोहोचतो आणि दिप्या माफी मागायला लागतो, दिदे मला माफ कर दिदे, मी अमोलची काळजी घेऊ शकलो नाही, माझ्यामुळेच सगळं झालं. त्यावर आप्पी बोलते की दिप्या आता बोलून काय उपयोग आहे, तुला थोडीच माहीत होतं की अमोलच्या मागे गाडी लागली आहे, 4 चाकी गाडी तुमचा पाठलाग करते, तू काही मुद्दामून केलं नाही आहेस, तू नको काळजी करू, बघू आपण काय होतंय ते. त्यावर दिप्या खूप रडत असतो आणि अर्जुन बोलतो की नको दिप्या काळजी करू, बघू आपण काय होतंय ते, आत्ता आपल्याला अमोलला सुखरूप बाहेर आणून सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावर दिप्या म्हणतो की काहीही करा दाजी, पण माझ्या भाच्याला माझ्याजवळ आणा, माझ्यामुळे सगळं झालंय मला माहिती आहे, पण मला खरंच माफ करा. त्यावर अर्जुन बोलतो की ठीक आहे, तू काळजी करू नको, बघू आपण. आणि तिघही कारचा पाठलाग करायला लागतात. त्यानंतर धमकीचा दुसरा फोन येतो आणि सांगतो की मॅडम तुम्ही अजून कारवाई थांबवली नाही, तुम्हाला बहुतेक तुमच्या मुलाचा जीव फार काही महत्त्वाचा नाही आहे, आता तुम्हाला त्याची हळूहळू बॉडी पार्ट पाठवावे लागतात. तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढा तुम्हाला त्याच्या शरीराचे तुकडे एक एक तुकडा तुम्हाला पार्सल करण्यात येईल. त्यावर आप्पी बोलते की प्लीज तुम्ही असं काही करू नका, जर त्याच्या नखाला सुद्धा जर धक्का पोहोचवला तर हे तुमच्यासाठी फार फार धोकादायक असेल, हे तुम्ही लक्षात ठेवा.
जर त्याला कसलाही त्रास झाला किंवा त्याच्या केसालाही धक्का लागला तर तुमची गाठ ह्या कलेक्टर अपर्णा सुरेश मानेशी आहे, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मॉन्टी बोलतो की तुम्हाला एवढा जर तुमचा मुलगा महत्त्वाचा आहे तर तुम्ही कारवाई का थांबवत नाही. त्यावर आपी म्हणते की मी कारवाई थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण मला काय खात्री द्या की तुम्ही अमोलला काहीसुद्धा करणार नाही. त्यावर मॉन्टी बोलतो की एवढे तुम्हाला मी पत्र पाठवले त्यावर तुमच्यावर विश्वास नाही आहे माझा. तुम्ही काहीही करा, तुम्हाला तुमचा मुलगा महत्त्वाचा असेल तर कारवाई थांबवा आणि जप्त केलेले ड्रग्स माझ्या स्वाधीन आणून सोडा. त्यावर आपी बोलते की तुम्ही जर आत्ताच्या आत्ता अमोलला सोडलं तर मी विचार करेन. त्यावर तो मॉन्टी बोलतो की आता हा शेवटचा फोन, इथून नंतर तुम्हाला त्याच्या एक शरीराचे तुकडे भेटतील, तुम्हीच सांगा कुठल्या शरीराच्या तुकड्यापासून सुरू करायचं. त्यावर आपी बोलते की तुम्हाला तर आता मी दाखवतेच, असं बोलते आणि फोन कट करते. इथेच आपी आमची कलेक्टर या भागाचा आजचा एपिसोड संपतो. तुम्हाला जर अशाच एपिसोडचे अपडेट्स रिव्ह्यू ऐकायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.